नमस्कार मित्रांनो, सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये आणि सकाळच्या एक नंबर क्लायमेटमध्ये आम्ही सर्वजण आता निघालो होतो केदारनाथच्या दर्शनासाठी. आम्ही जिथे रूम केली होती तेथून मंदिराचे अंतर एक 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर मंदिर होते. मित्रांनो, येथील जे क्लायमेट आहे ते कधी ऊन पडते तर कधी पाऊस पडतो तर कधी फक्त धुकेच होते. त्याच्यामुळे इथल्या वातावरणाचा अंदाज कधीच लागत नव्हता. मग असं करत आम्हाला वाटले की आता मंदिरामध्ये भरपूर गर्दी झाली. आम्ही रांगेमध्ये सगळेजण गेलो. रांगेमध्ये थांबल्यानंतर आम्हाला वाटले की आताला आम्हाला दर्शनासाठी भरपूर टाईम लागेल. पण थोडीफार गर्दी होती. एवढी काय गर्दी नव्हती. एक 15 ते 20 मिनटात आम्हा सगळ्यांचे दर्शन झाले. मित्रांनो, दर्शन केल्यानंतर एकदम मस्त वाटले. आणि ही जी बाजू आहे ही मंदिराच्या पाठीमागील बाजू आहे. मित्रांनो, जेव्हा 2013मध्ये पूर आला होता तेव्हा हाच तो दगड, त्या दगडाने मंदिराचे संरक्षण केले होते. आणि तेथील 5 मिनिटाच्या अंतरावर ही एक शंकराची मूर्ती आहे. हे एक आमची UPचे मित्र भेटले होते. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून जोरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या. मित्रांनो, लगेच क्लायमेट बदलले आणि पावसाचे वातावरण झाले. सर्वांनी एकदम टकाटक कपडे घातले होते, पण सर्वांचे कपडे लगेच खराब झाले. मग आम्ही सर्वांनी लगेच रेनकोट घालून आम्ही आता सगळेजण निघालो होतो भैरवनाथच्या दर्शनासाठी. भैरवनाथ येथून फार दूर नव्हते, तरी जाण्यासाठी आम्हाला एक अर्धा तास ते लागला. पाऊस भरपूर चालू झाला होता, त्याच्यामुळे सर्वांनी संरक्षणासाठी रेनकोट घालून गेलो. पण तिथे गेल्यानंतर भैरवनाथच्या दर्शन सर्वांनी मिळून केले. आणि भैरवनाथचे हे जे मंदिर आहे हे पण असे भरपूर उंचीवर मंदिर आहे. मग आम्ही सर्वजण येताना माघारी आलो. पुन्हा एकदा सर्वांनी केदारनाथचे दर्शन घेतले, कारण आम्ही आता पुन्हा या माघारी येणार नव्हतो. पण सगळ्यांना म्हणलं आता जाता जाता एकदा देवाचे दर्शन घ्या, कारण पुन्हा काय आता माघारी येणे नाही. आणि पावसाचे वातावरण झाले होते, त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना खाली येण्याचे आम्हाला जास्त करून म्हणजे रिस्क न घेता म्हणलं पावसाचं वातावरण झालं, त्याच्यामुळे म्हणलं सर्वजण लवकर खाली जाऊन म्हणलं पटापटा. त्याच्यामुळे म्हणलं चला लगेच आवरा. देवाच कुठे येतो रे महादेवा, चला. देवाला सांगितलं, मित्रांनो आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मित्रांनो, तुमची कधी पावसाळ्यामध्ये केदारनाथच्या ट्रिपचे नियोजन असेल तर मित्रांनो हे नियोजन कृपा करून पुढे ढकला. कारण आम्ही जेव्हा वर गेलो होतो तेव्हा पाऊस आम्हाला एवढा वाटला नाही, पण जेव्हा आम्ही खाली उतरताना बघितलं तर पावसाचे प्रमाण भयंकर वाढले होते. कारण मित्रांनो, याच्यामुळे दरड कोसळतात, रस्ते ब्लॉक होतात. आणि असं करत आम्ही सगळेजण खाली आलो. खाली आल्यानंतर आम्ही सर्वांनी तेथे एक 5 ते 10 मिनिटे तिथे थांबलो, कारण आमची मागची दोस्त मंडळी सगळी येणार होते. आल्यानंतर तिथे सर्वांनी आम्ही एकदा फोटोशूट वगैरे केली, एक व्हिडिओ शूट केला, एक आठवण म्हणून. आणि कृपा करून मित्रांनो येताना नियोजन पावसाळ्यानंतरचे नियोजन करा, पावसाळ्यामध्ये नियोजन करू नका. कारण आम्ही एक अनुभव घेतला. तुम्हाला आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. आमच्या पायाखालची जमीन सरकली होती मित्रांनो, पुढे दरड कोसळली होती आणि पूर्ण रस्ता हा ब्लॉक झाला होता. आमच्या डोळ्याची झोप उडली होती. आमचे नशीब बलवंतर म्हणून आम्ही सगळेजण सुखरूप आलो. पण मित्रांनो, कृपा करून पावसाळ्यामध्ये केदारनाथच्या ट्रिपचे नियोजन करू नका, ते नियोजन पुढे ढकला. आणि असं करत आम्ही संध्याकाळी गेलो गुप्तकाशीला. गुप्तकाशीला पण भरपूर पायऱ्या होत्या. पायऱ्या चढून जाण्याची कोणाची ताकद नव्हती, तरीही सगळेजण पायऱ्या चढून वर गेले. तेथे सर्वजण इथे शंकरांचे, जेव्हा महादेवांना पांडवांना दर्शन द्यायचे नव्हते तेव्हा महादेव इथे येऊन बसले होते. आणि असे करत आम्ही गेलो हॉटेलवर एका, कारण सगळ्यांना जाम भूक लागली होती. मग सर्वांनी जेवण वगैरे मागवले. बाह्यांनी सर्वांना जेवायला वगैरे वाढले. आणि आम्ही आता असे नियोजन केले होते की आम्ही जिथे जेवलो होतो त्या हॉटेलमधच्या खालीच लॉजिंग होती, आणि आम्ही तिथे सर्वांनी मुक्काम केला. आणि आमचा हा दिवस एक नंबर गेला. त्याच्यामुळे काय अडचण नाही. फक्त मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दाखवले मित्रांनो, ती दरड कोसळली, त्याच्या फक्त गोष्टीचा अभ्यास करून केदारनाथ ट्रिपचे नियोजन करा. बाय.